अक्षयाचा अक्षय सोनू याला आणि खराब असं यष्टीरक्षण प्रसाद याच्याकडून पहिलाच मोठा आधार बसला असता तो निहालच्या रूपात पण प्रसादने त्याला जीवदान दिलंय. प्रसाद मुरकर एक खराब यष्टीरक्षक प्रसाद मुरकर. काय मस्त. हे माझं hot look कसं आहे? Powerful ना? आपण आपली तारीफ करायची. आणि चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन याचं आपल्या संघासाठी. आणि आता आलाय तो वैभव प्रधान. एक ओव्हरम क्रिकेट मधलं आणि आपल्या विभागातलं एक मोठं नाव वैभव प्रधान. यंग उमर खाडीचे ते पदाधिकारी देखील आहेत वैभव प्रधान. आणि थोडंसं खराब असं यशस्वी केलं ते प्रसाद मुरकर यांनी. जीवदान दिलं ते एका मोठ्या प्लेयर्सला. निहाल मोरेला जीवदान म्हणजे महंगा पडेगा. चांगलीशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी क्षय क्षय भोईर. चायकट्टाचे संचालक अक्षय भोईर या प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मोठं योगदान देखील आहे. अक्षय भोईर बघू निहाळ्याला पुन्हा एकदा. आणि सुंदर क्षेत्ररक्षण विशाल याचं. 3 धावा वाचवल्या ते विशाल यांनी आपल्या संघासाठी 3. शेवटचा चेंडू अक्षयाचा सामना करेल तो वैभव प्रधान. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 3. शेवटचा चेंडू अक्षयाचा सामना करेल तो वैभव प्रधान. धावसंख्या झाली ती 3. 4 चेंडू 3 धावा. आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण विशाल याचं. विकी याचं सॉरी माफ करा विकी याचं एक चांगलं क्षेत्ररक्षण विकी कडून. धावसंख्या त्यांनी 3 धाव वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या झाली ती 4. एक षटकाची धावसंख्या झाली ती 4. पुढील गोलंदाज काय पाहिजे. हा ही तुझी आहे का. हा ठीक आहे आवडला तुझा. पुढील गोलंदाज संकेत उर्फ बाबू. सामना करेल तो वैभव प्रधान. एक षटकाची धावसंख्या झाली ती 4. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं ते विशाल मुरकर आणि विकी मायनक याच्याकडून. धावेत 1 ने भर. धावेत 1 ने भर पडता धावसंख्या झाली ती 5. एक चांगले गोलंदाज आहेत आपल्या विभागातले. बाबू उर्फ संकेत उर्फ बाबू. एक चांगले ऑलराऊंडर आहेत ते अंडरआर्म क्रिकेट मधले. संकेत उर्फ बाबू सामना करेल तो निहाल मोरे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विकेटचं आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा पुन्हा एकदा वाचवल्यात.
विके मायनाक. आणि आता मात्र एक जबरदस्त चौकार आला तो वैभव प्रधानाच्या बॅटमधून. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आला नेमका वैभव प्रधानाच्या बॅटमधून. धावा 4 ने भर. धावसंख्या झाली 10. 10. धावसंख्या झाली ती 10. आणि पुन्हा एकदा 4 वाजता यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळते प्रसाद याच्याकडून. 2 जीवदान त्यांनी दिलेत निहाल मोरे याला. 2 जीवदान प्रसाद मोरकर यांनी दिलेले आहेत. त्याला किती महागात पडतील ना आता ते. निहाल मोरेला 2 जीवदान म्हणजे मौत का कुआ. आत्ताच मी बोललो मौत का कुआ आणि लगेच चौकार आलेला आहे तो निहाल मोरे याच्या बॅटमधून. धावा 4 ने भर. ज्या चौकाराची गरज होती तोच चौकार निहाल मोरे याच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 11. किती 15. सॉरी माफ करा. धावसंख्या झाली ती 15. दोन षटका के धावसंख्या झाली ती 15. आता आला फरणार तो अमोल कडवे. सामना रिंकू याचा. आणि चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. दर्शन चांगले क्षेत्ररक्षण. आता आला तो निहाल मोरे. सामनाकडून रिंकू याचा. धावेत 1 ने भर. धावसंख्या झाली ती किती रे? 16. धावसंख्या झाली ती 16. सुंदर क्षेत्ररक्षण पण 2 धावेत घेण्यात यश निहाल मोरे आणि अमोल कडवे यांना. धावसंख्येत 2 ने भर. आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघाधारी तो दर्शन जैतपाल.
पुन्हा एकदा रन 2च आहेत. धावे 2 ने भर. 2 आहेत, 2 आहेत. तिसरा तर दोघांनी पण फिरीत नाही सोडलेला. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या 2 ने भर पडता धावसंख्या झाली ती 20. बरोबर झाली? हां. 3 षटकांची धावसंख्या झाली 20. हां, 2, 2, 2. 20. 20. 20. संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिला संघ षटक घेऊन येतो रोहित. सामना करेल तो निहाल. एक सेट बॅट्समन त्याला साथ देईल तो अमोल कडवे. दोन हजार चोवीस. हॅलो. आणि चांगलं सेप्रेशन करतोय आपल्या संघासाठी तो हर्ष. हर्ष चिंबुलकर. पॉवर ऑफ साई सिद्धी. वायला ब्रदर्स. वायला ब्रदर्स विरुद्ध एस एन स्मॅशर्स.
विजयलक्ष्य आहे ते दर्शन आणि श्रेयर्ष. अरे किती विजयलक्ष्य 26 ना. विजयलक्ष्य आहे ते 26. फलंदाज आले तो दर्शन. साथ देतो त्याला श्रेयर्ष. गोलंदाज तरी आला तो चव्या उर्फ विघ्नेश बेलवलकर. एक धावेने खातं उघडले स्वतःच आणि संघाचं. चला पुढील चेंडू विघ्नेशाचा श्रेयसला. श्रेयस पाटील. आणि थोडसा खराब असे क्षेत्ररक्षण मंथनाच्याकडून. धावेत 4 ने वाढ. एक चांगला प्रयत्न होता पण 4 धावा ते अडू शकले नाहीत पण प्रयत्न छान होता त्यांचा मंथण्याचा. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे आपल्या विभागातील मंथन करगोटकर. बघू पुढील. आणि काहीसा न कळलेला चेंडू श्रेयर्षाला. पुन्हा एकदा मॅच मध्ये विघ्नेश. 3 चेंडूत 5 धावा. आणि कशा चेंडू विघ्नेश याचा श्रेयसला. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू विघ्नेशचा. काहीसे घाबरलेले दिसत आहेत ते विघ्नेश. श्रेयसला. आपल्या विभागातील एक चांगले खेळाडू आहेत ते विघ्नेश. आणि काहीसा महागडं षटक पडत चाललंय ते विघ्नेश याचं. एक षटका की धाव संख्या झाली ती. सॉरी अजून एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूत 11 धावा. खूप महागडं षटक विघ्नेश याचं. खूप महागडं षटक विघ्नेश याचं. धाव संख्या झाली ती 11. सामना करतो श्रीहर्ष. शेवटच्या चेंडूसाठी विघ्नेश श्रेयर्षला. आणि पुन्हा एकदा चौकार. 4-4-4च्या दिशेने पुन्हा एकदा श्रेयर्ष विघ्नेशाला. धावेत 4 ने भर. धावसंख्या झाली ती एक षटका की धावसंख्या झाली ती 15. अतिशय सुंदरशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी ती श्रेयर्षने. गोट्या. पुढील होणारा सामना वायला ब्रदर्स विरुद्ध एसएन स्मॅशर्स. पुढील होणारा सामना आणि आता आलाय तो आपल्या विभागातील एक नामवंत खेळाडू मंथन करगोटकर. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे मंथन करगोटकर. बाहेर भल्या भल्या फलंदाजांना पाणी पाजणारे मंथन करगोटकर. हर एक बोर्डला 200 रुपये.
जर का मंथन करगुटकर यांनी काठी वाजवली म्हणजे कोणाचा बोल्ड घेतला, तर पुगावकर यांच्याकडून त्यांच्याकडनं त्यांना ₹200 पारितोषिक येणार आहे. फक्त बोल्ड घेतला तरच. काठी वाचवली तरच. मामाकडे तो दर्शन मंथन याचा. बघू. आणि गचाळ चेंडू पुन्हा एकदा मंथन याचा. एक मोठं नाव एक मोठं नाव आपल्या विभागातील मंथन करगुटकर. पुढे होणारा सामना एस मेसर विरुद्ध वायल्ला. जरा टॉस साठी या स्टेज वरती एस एम स्मॅचर विरुद्ध वायल्ला ब्रदर्स. आणि काहीसे खराब चेंडू टाकतात ते मंथन आपल्या संघासाठी. बाहेर ते भल्या भल्या फलंदाजांना पाणी पाजणारे. आणि पुन्हा एकदा गचाळ. पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अवांतर धावा मंथन याच्याकडून. वायल्ला ब्रदर्स हे नाणेफेक जिंकलेले आहेत. आपला निर्णय कळवावा वायल्ला ब्रदर्स. मंथन बघूया एक चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा काहीसा न कळलेला चेंडू दर्शन याला. पुन्हा एकदा त्यांनी मॅच मध्ये आणलेला शेवटचा चेंडू मंथन याचा. मंथन यांनी जर का कोणाची काठी वाजवली तर त्यांना ₹200 पारितोषिक पुगावकर यांच्याकडून. काठी वाजवली तरच. आणि सुंदर क्षेत्ररक्षण रबाडा याचं. धावसंख्या झाली ती 22. दोन दोन षटका के धावसंख्या झाली ती 22. 10 चेंडूत 4 धावा. 10 चेंडूत 4 धावा. चार आहे 4. आणि सुंदर अशी फलंदाजी गोट्याच्या बॅट मधून. ब्लू ब्लड संघाचं हार्दिक अभिनंदन.